झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठी माणसांना ट्रकात घालून नेलं जातं, तसंच चित्रपटांना मराठी माणसांना चित्रपटांकडे घेऊन जाण्याची योजना का आखत नाहीत राजकीय पक्ष? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये पहिला मी एक विषय म्हणतो की हा चित्रपट रिलीज झाला शुक्रवारी. मला माहिती नाही कुठून कोणाचे निवेदन घ्यायला गेले होते, त्याचं पुढे काय झालं. हा विषय मनसेकडे म्हणजे आम्ही गेल्याच्या आला रविवारी आणि ह्याचं बुकिंग होतं मंगळवारी थिएटर्सचं. आमच्यात विषय आल्याच्या नंतर आम्ही यांना ग्वाही दिलेली आहे की जर तुम्हाला ह्या येणाऱ्या आठवड्यापासून जेव्हा बुकिंग सुरू होते, जर का तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला थिएटर्स नाही मिळालेत ना, तर मग आपण मोकळा. कारण मी जसं पहिल्यांदा सांगितलं की आम्हाला चर्चा निवेदन आम्ही नाही करणार, हे लावा नाहीतर खळखट आहे. आणि महत्वाचा मुद्दा दुसऱ्या याच्यामध्ये असा आहे की काही काही लोकांची, तुम्ही जसं म्हणता की ट्रक मध्ये भरून घेऊ द्यायचं का, तर काही काही जणांची मेंटॅलिटी असं आहे की म्हणजे मी काही जणांकडे हा चित्र बघितलंस का, नाही आता पुढच्या आठवड्यामध्ये येईल ना ह्या चॅनलवर, तेव्हा बघीन की नाही आता येईल ना, तर मी स्टेशनला जाऊन डीव्हीडी घेईन त्याची पायरेटेड विकत. म्हणजे मला ह्याच्यावर आता पायरेटेड सीडीचा मुद्दा पण मोठा आहे, तो कोणी घेत नाही. ह्याच्यात जर आम्ही आंदोलन केलं आमच्यावर कारवाई होते. पण त्या सीडी आणि पायरसीचा मुद्दा तर हिंदीला पण इंग्लिश आहे, पण आपले पण लोक विचारलं जातं की हा चित्रपट पुढच्या आठवड्यामध्ये मी चॅनलवर बघीन, मी याची जाऊन डीव्हीडी घेईन. याची जागरूकता. तुम्हाला असं वाटतं का की मल्टिप्लेक्स मालकांवर दबाव आणण्याऐवजी ती शक्ती जर राजकीय पक्षांनी मराठी माणसाला चित्रपटगृहाकडे नेण्यात वापरली तर ते अधिक फायद्याचं ठरेल? नाही, करतायत ना निर्माते, कलाकार प्रमोशन चांगलं करतायत. म्हणजे कार्यक्रमाला जातायत, मॉलमध्ये जातायत, जिथे जिथे मराठी वस्ती आहे तिथे तिथेची पब्लिसिटी करून. म्हणजे आता अनेक पक्षांचे नेते काशी यात्रा घडवतात, मतदारसंघातल्या लोकांना बसमधनं घेऊन काशी यात्रेला जातात, हरिद्वार यात्रेला जातात, अनेक ठिकाणी जातात. तसंच जर आठवड्यातनं दर आठवड्यातनं मी तुम्हाला मनसे चित्रपट सेनेचं एक उदाहरण देतो. आम्ही याच्या आधी प्रत्येक प्रोड्युसर आणि निर्माता मराठी चित्रपटाचा आपण विचारू शकता, यांना आम्ही चित्रपट रिलीज झाल्यानंतर आम्ही एक पुष्पगुच्छ पाठवायचा त्यांच्या यांना. आम्ही त्याच्यानंतर ते बंद करून प्लाझाची त्याची आम्ही अख्खी थिएटर बुक करतो आणि आमचे कार्यकर्ते त्यांचे परिवार जाऊन तिथे चित्रपट मोफत बघतात. आम्ही त्यांना पुष्पगुच्छ आता पाठवत नाही, जेणेकरून ही आयडिया चांगली असं तुम्हाला वाटतं की राजकीय पक्षांनी मराठी माणसांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी काही ना काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे? मला एक हलकं सांगायचं थोडक्यात, एकदम थोडक्यात की शासनाने अनुदान देण्यापेक्षा चित्रपटगृह द्यावीत मराठी निर्मात्यांना, जेणेकरून ते जगू शकतील, नाही का? अगदी बिलकुल. शेवटी आपण केदार शिंदेकडे जाणार आहोत, मात्र त्यापूर्वी विजयजी तुम्ही काय सांगाल, यासाठी काय करण्याची गरज आहे? आता मराठी माणसांनी थिएटरकडे जाणं हाच सर्वोत्तम उपाय आहे का, की यापेक्षा अजून काही वेगळे उपाय तुम्हाला सुचतात? नाही, मराठी माणसांनी थिएटरकडे जाणं हाच त्याचा उपाय आहे. अगदी मराठी माणसांनी थिएटरकडे जावं असं तुमचं म्हणणं आहे. केदारजी, शेवटी तुम्ही काय सांगाल? ह्याच्यात अनेक घटक आहेत, एकमेव कुठला घटक पॉइंट आउट करून तोच कारणीभूत आहे असं आपल्याला ठरवता येणार नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता कुठून कुठून हा मराठी सिनेमा आणि मल्टिप्लेक्स यांचं सूत जुळवण्यासाठी कुठे कुठे सुधारणेला स्कोप आहे असं तुम्हाला वाटतं? एकतर अमेय कोपकरांनी सांगितलं त्या पद्धतीने ही गंमत, मला स्वतःला ही बातमी मी आता ऐकल्यानंतर मला गंमत वाटली आणि खूप चांगला उपक्रम मनसे राबवतोय की एक शो अख्खाच्या अख्खा त्या निर्मात्याला खूप मोठा आधार मिळतो. तर त्याबद्दल अमेयचं अभिनंदन. आणि मला एक असं वाटतं ना की जेव्हा एक्झॅक्टली एक मल्टिप्लेक्स बांधलं जातं तेव्हा एक स्क्रीन अख्खाच्या अख्खा जो फक्त मराठीसाठी आरक्षित जर केला तर हा प्रश्नच मिटेल. म्हणजे वेगळी चित्रपटगृह बांधण्याची गरज नाही. हा एक नियम जरी केला, कारण आपण म्हणतो ना की मल्टिप्लेक्सनी एवढे सिनेमे लावलेच पाहिजेत मराठी, असा एक नियम आहे. तर माझं म्हणणं आहे की नियम मध्ये थोडासा बदल करून हे जर त्यांचे 5 स्क्रीन असेल तर एक स्क्रीन हा फक्त मराठीसाठीच असेल. मग उद्या मराठी पिक्चर तिकडे लागला नाही तर तो स्क्रीन बंद राहील, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यात वेगळे कार्यक्रम, तिथे नाटक होऊ शकतं, अशा पद्धतीने होऊ शकतं. आणि मला असं वाटतं ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय करता येईल आम्ही सगळे मेकर्स मिळून किंवा आमची संघटना जी आहे ते त्यांनी काय केलं पाहिजे, तर एक नियम घातला पाहिजे की जे आम्ही आता 150 आणि 200 सिनेमे घेऊन येतोय वर्षाला, ती सगळी कटडाऊन केली आणि जर व्यवस्थित आम्ही 60 आणि 70चाच आकडा वर्षभरात गाठला की उत्तम आम्ही 60 आणि 70 सिनेमे करू.
आणि हे 60 आणि 70 सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी आम्ही सगळे जास्तीत जास्त प्रयत्न करू. काय होतं की ते नट आमच्या बरोबर काम करत असतात, ते त्याच वेळेस दुसऱ्या दिग्दर्शकांबरोबर काम करत असतात. जेव्हा माझं प्रमोशन असतं तेव्हा तो नट मिळत नाही. आता माझं होत नाही तसं, कारण भरत, सिद्धार्थ, विजूमामा हे सगळे माझ्याबरोबर प्रमोशनसाठी धावत आहेत. पण प्रमोशन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि प्रेक्षकांनी ना सगळा जो आळस वगैरे आहे ना तो झटकून द्या. मला असं वाटतं ना, फर्स्ट डे फर्स्ट शोच गाठायला पाहिजे. एवढी पॉझिटिव्हिटी जर प्रेक्षकांनी आम्हाला दाखवली ना, तर याच्यापेक्षा उत्तम सिनेमे आम्ही देण्याची ग्वाही देतो. बिलकुल. म्हणजे या सगळ्या चर्चेच्या शेवटी आपल्याला यातनं असाच निष्कर्ष काढता येईल की मल्टिप्लेक्स चालक, विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, सरकार या सगळ्यापेक्षाही ही परिस्थिती सुधारण्याचं हुकमी हत्यार जर कोणाच्या हातात असेल तर ते प्रेक्षकांच्या हातात आहे. ते तुम्ही वापरा आणि हा प्रश्न सुटेल, हे सूत आपोआप जुळेल. शेवटी आजचा रोखठोक प्रश्न आपण बघूया. आज आम्ही प्रश्न विचारलेला होता, मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना सापत्न वागणूक मिळतीये का? जवळपास 83% लोक म्हणतात की होय, मराठी चित्रपटांना सापत्न वागणूक मिळतीये. 17% लोक नाही म्हणतात. कशा प्रकारे ही सापत्न वागणूक बंद करायची, कशा प्रकारे मराठीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची, मराठी सिनेमे आदरानं बघितले जावेत, आदरानं लावले जावेत आणि तितक्याच आदराने त्यांचा आस्वाद घेतला जावा अशा आपण अपेक्षा करूया. कारण शेवटी सगळ्या किल्ल्या आपल्या हातात आहेत. त्यामुळे आपण कधी ही किल्ली वापरतो त्यावर कधी हे कुलूप निघतं याचं उत्तर अवलंबून असणार आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल विजय चव्हाण, केदार शिंदे, अमेय खोपकर आणि संजीव कोलते तुम्हा चौघांचेही मनापासून धन्यवाद. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.